अखेर प्रतीक्षा संपली। या महिन्याचा जो हप्ता होता ना तो लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे। अत्यंत जबरदस्त अपडेट, सर्वात मोठी आनंदाची अपडेट। लाडक्या बहिणींनो खुशखबर आलेली आहे, तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत। चेक करा, पटापट चेक करा, मेसेज चेक करा, तुमचं खातं चेक करा। तुमच्या खात्यात या महिन्याचा जो 8वा हप्ता होता ना, 8वा हप्ता, तो 8वा हप्ता जमा झालेला आहे। तर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ता जमा झालेला आहे, चेक करा। तर ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून सांगा। तुम्हाला जरी आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, अत्यंत जबरदस्त अपडेट आहे। बघा, हा जो 8वा हप्ता आहे ना, 1500 रुपये खात्यात जमा झालेले आहेत। तर सुरुवात झालेली आहे, भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आले, त्याचं प्रूफ पण तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ पूर्ण बघा। तसेच 850 रुपये देखील तुम्हाला भेटणार आहेत। हे 850 रुपये कशाचे आहेत ते पण सांगतो। ओके, 850 रुपये कशाचे आहेत ते पण सांगतो। आणि जबरदस्त अपडेट अजून आलेले आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात, त्या अपडेट पण आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो। माझी तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। चला मग काय काय अपडेट आलेले आहेत सर्व अपडेट मी तुम्हाला सांगतो। तर लाडक्या बहिणींनो बघा, या महिन्याचा जो 8वा हप्ता होता ना तो लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे। 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत। चेक करा, खातं चेक करा। हे बघा, आता मी तुम्हाला इथे 2 ऑप्शन देत आहे, खातं चेक करा आणि मेसेज। मोबाईलवरती तुम्हाला मेसेज आला असेल, मेसेज चेक करा। कारण या महिन्याचा जो हप्ता होता 1500 रुपये तो लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे। बघा, भरपूर दिवसांपासून बहिणी वाट बघत होत्या की पैसे कधी जमा होतील, कधी जमा होतील। अखेर पैसे जमा झालेले आहेत। आता लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत कारण हप्ता मिळालेला आहे। तसेच त्यासोबत तुम्हाला 850 850 रुपये कशाचे मिळत आहे ते पण समजून घ्या, व्हिडिओ पूर्ण बघा, ते पण तुम्हाला सांगतो। आता 850 रुपये देखील लाडक्या बहिणींना मिळत आहे। 1500 सोबत तुम्हाला 850 रुपये देखील दिले जात आहेत। सरकार तुमच्या खात्यात पैसे टाकत आहे, त्याबद्दल पण आपण माहिती समजून घेणार आहोत। बघा, ज्याप्रमाणे महायुती सरकार काम करत आहे, एक चांगल्या पद्धतीने महायुती सरकार काम करत आहे। नवनवीन योजना लाडक्या बहिणींसाठी असो, युवांसाठी असो किंवा इतर ज्या काही महत्त्वपूर्ण योजना असो, सर्व योजना येत आहेत। महायुती सरकार जबरदस्त योजना काढत आहे। चला आता आपण समजून घेणार आहोत आज रोजीच्या ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट आहेत, त्या संपूर्ण अपडेट आपण नीटपणे समजून घेणार आहोत आणि सर्व तुम्हाला आपल्या सिंपल भाषेत मी सांगणार आहे। तुम्हाला माहितीच आहे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहितीच आहे, मी एकदम तुम्हाला आपल्या सिंपल भाषेत माहिती देत असतो, त्यामुळे तुम्ही एवढे जण आपले व्हिडिओ बघतात। व्हिडिओ पूर्ण बघा, जास्त काही मोठा व्हिडिओ नाही, तुम्हाला सर्व अपडेट सांगतो। आणि बघा, ज्या बहिणी पात्र आहेत ना त्याच बहिणींना पैसे येत आहे बरं, ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत ना त्यांच्या खात्यात पैसे येत नाही आहेत। फक्त पात्र लाडक्या बहिणींच्याच खात्यात पैसे येत आहेत। चला सर्व तुम्हाला प्रूफ दाखवतो, सर्व माहिती सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। चला आता आपण एक एक अपडेट सर्व बघूया। तर चला लाडक्या बहिणींनो, ज्या पण अपडेट आलेल्या आहेत त्या सर्व अपडेट आपण आता इथे समजून घेणार आहोत। बघा, इथे एक गोष्ट मी ते क्लिअर करून सांगतो तुम्हाला। इथे आता एक माहिती समोर आलेली आहे, 9 लाख ज्या बहिणी आहेत, 9 लाख बहिणी, तर या 9 लाख बहिणी अपात्र झालेल्या आहेत। जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पहिले पात्र होत्या, परंतु आता जवळपास हा एक आकडा समोर आलेला आहे की जवळपास 9 लाख लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र झालेल्या आहेत। ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना पैसे आता भेटणार नाहीत। जवळपास 9 लाख आकडा समोर आलेला आहे। 9 लाख लाडक्या बहिणींना आता पैसे काही मिळणार नाही। तर 9 लाख ज्या बहिणी आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत आणि यापुढे आता या बहिणींना 1 रुपया पण भेटणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर अपात्र होण्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे, 4 चाकी वाहन असेल तर अपात्र झालेले आहेत। सरकारी नोकरीत असाल, आयकर दाता असाल तर तुम्हाला देखील इथून
अपात्र करण्यात आलेला आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तरीही अपात्र. 2 सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तरीही देखील तुम्ही अपात्र झालेले आहेत. ओके, तर हे महत्त्वाचे निर्णय लाडकी बहीण योजनेसाठी आहेत आणि अपात्र भरपूर बहिणींना आता करण्यात आलेला आहे. आता ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या सर्व निकषात बसत आहेत पात्र लाडक्या बहिणी, तर या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जे 1500 रुपयेची रक्कम आहे ती टाकण्यात आलेली आहे आणि 850 रुपये देखील आता मिळत आहे. हे 850 रुपये कशाचे आहेत ते पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा, कारण जबरदस्त निर्णय झालेला आहे. तो निर्णय तुम्ही समजून घेणं फार गरजेचे आहे. चला आता आपण सर्व अपडेट्स बघणार आहोत. काय काय अपडेट आहेत, एक एक अपडेट तुम्हाला सांगतो. आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाचे अपडेट आहेत सर्व आपण नीटपणे समजून घेणार आहोत. चला मग आता आपण सर्व माहिती व्यवस्थितपणे समजून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदतीसाठी महायुती सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता होता तो आजपासून दिला जाणार आहे. म्हणजे सुरुवात झालेली आहे. बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. चेक करा, तुम्ही तुमचा मोबाईल चेक करा, मेसेज बघा, अखेर पैसे तुमच्या खात्यात आलेला आहे. आता बघा, तुमचे जरी 2 बँक खाते असतील, एक पोस्टाचं खातं असेल पोस्ट खातं आणि एक SBIचं असेल, तर SBIचं जर तुमचा आधार लिंक नसेल आणि पोस्टाचा आधार लिंक असेल तर तुमचं पैसे जे आहेत ते पोस्टाच्या खात्यात टाकण्यात आलेले आहेत. म्हणजे तुमच्या नावावरती जेवढे पण बँक खाते असतील, परंतु जे बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे तिथे बरोबर पैसे जमा होऊन जातील. कारण DBT मार्फत हे पैसे पाठवले जातात. जिथे ज्या बँकेशी आधार कार्ड लिंक असेल तिथे ऑटोमॅटिकली पैसे येऊन जाणार आहेत त्या खात्यात. ओके, त्यामुळे चेक करा. नाहीतर काही बहिणी हा प्रॉब्लेम घेऊन येतात की आम्हाला पैसे आले नाही आणि त्यांचे मल्टिपल 2 खाते असतात. एका खात्यात त्यांचे पैसे येत नसतात, मग दुसऱ्याच खात्यात त्यांचे पैसे येऊन जातात. त्यामुळे तुमचे जेवढे पण बँक खाते असतील ना तेवढे चेक करा, तुम्हाला पैसे आलेले आहेत, चेक करत राहा. आणि ज्यांना पैसे आलेच नाहीत त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जरी अजूनपर्यंत तुम्ही पात्र असून देखील तुमच्या खात्यात पैसे अजून जमा झाले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार आहेत त्याची देखील अपडेट मी सांगणार आहे. काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका आणि एक पण लाडक्या बहिणींनी टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे ना इथे बसलेला, काळजी करू नका. मी सर्व माहिती तुमच्यासाठी आणत असतो. हे देखील प्रॉब्लेम तुमचा मी सॉल्व करणार आहे. काही घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. चला मग, ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना पैसे कसे येणार आहेत, काय काम करावं लागणार आहे तुम्हाला, त्याविषयी आपण सर्व माहिती नीटपणे इथे समजून घेणार आहोत. चला मग आपण इथे आता सर्व डिटेल्समध्ये माहिती समजून घेऊया. तर या महिन्याचा जो 8वा हप्ता होता ना, 8वा हप्ता तो लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे. 1500 रुपये आलेले आहेत. आता बघा पुढे महत्त्वाची माहिती. फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3,500 हे बघा 3,500 कोटीच्या चेकवर सही केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारीला दिली होती. राईट. तर अजित पवार यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील असं सांगितलं होतं. मात्र आठवडा उलटून गेल्यानंतर देखील महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली नव्हती. यावरून विरोधकांकडून टीका सुरू करण्यात आली. अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून मिळण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात येणार आहे. बघा, पैसे सुरू झालेले आहेत, खात्यात पैसे येणे सुरू झालेलं आहे, काही टेन्शन नाही. सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. आणि ज्यांना पैसे अजून आलेले नसतील त्यांनी वेट करा थोडं. व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याबद्दल पण माहिती भेटणार आहे, टेन्शन घेऊ नका. अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेलेच आहेत, काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला पैसे आले नसतील ना तर ते पैसे केव्हा जमा होणार आहेत त्याविषयी पण माहिती आपल्याकडे आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त माझी तुम्हाला एकच विनंती आहे. पुढे बघा महत्त्वाची माहिती. हे बघा, लाडक्या बहिणींना आजपासून 1500 रुपये मिळणार. तर सुरुवात झालेली आहे त्याबद्दल पण बघा इथे माहिती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही फेब्रुवारी महिन्याचा हप्ताचे 1500 रुपये आहेत ते आजपासून मिळणार आहेत. जानेवारी महिन्यात 2,41,00,000 महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले होते. लाडकी बहीण योजनेतील अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर साधारणपणे 9,00,000 महिलांची संख्या कमी झाल्याची माहिती होती. बघा, तर अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर साधारणपणे 9,00,000 महिलांची जी संख्या ती कमी झाल्याची माहिती होती. त्यामुळे आता यावेळी जानेवारीच्या तुलनेत कमी महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळतील. जवळपास 9,00,000 जो आकडा आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं, भरपूर महिलांना अपात्र करण्यात आलं आहे. तर ज्या बहिणींना अपात्र करण्यात आलं आहे त्यांनी काही टेन्शन घेऊ नका, कारण तुम्ही योजनेत जरी पात्रच नसाल तर तुम्हाला सरकार पैसे देणार नाही. ज्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना खरोखर पैशांची गरज आहे, खरोखर ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळतील. आता तुमच्याजवळ जर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला सरकार कसे पैसे देईल, बरोबर आहे की नाही. तरी ते तुम्ही समजू शकता माझ्या माता बहिणींनो. ठीक आहे, ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच पैसे येत आहेत. बघा, आता इथे महत्त्वाचे अपडेट आपण समजून घेणार आहोत. आता माहिती नीटपणे समजून घ्या. लाडक्या बहिणींनो, माहिती नीटपणे समजून घ्या. मी काय सांगत आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, तुम्हाला आतापर्यंत पैसे किती मिळालेले आहेत. आता पहिले मी ते एक गोष्ट क्लिअर करून सांगतो तुम्हाला. आतापर्यंत तुम्हाला 10,500 रुपये मिळालेले आहेत, राईट. आता या महिन्याचे तुमच्या खात्यात आले 1500 रुपये. किती झाले? 12,000 रुपये. तर जवळपास लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकारने 12,000 रुपये टाकून दिले. बघा, महायुती सरकारने आतापर्यंत तुम्हाला 12,000 रुपये देऊन टाकले. बघा केवढं चांगलं सरकार आहे. तर सरकार एकदम चांगल्या पद्धतीने काम करत आहे, एवढे पैसे लाडक्या बहिणींना देत आहे. त्यामुळे आपण महायुती सरकारचं धन्यवाद मानूया. देवेंद्र फडणवीस साहेबांचं, मुख्यमंत्री साहेबांचं आपण इथे धन्यवाद मानूया. आता इथे एक महत्त्वाची अपडेट आहे. आता एक छोटीशी अपडेट आपण नमो शेतकरी निधीचा हप्ता कधी येणार या संदर्भात बघूया. त्यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आणि 850 रुपये कोणाला भेटणार त्याबद्दल पण सांगतो. आणि ज्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला नाही त्यांना तो कसा येणार आहे, त्यांना काय करावं लागणार आहे त्याबद्दल पण सांगतो. काही टेन्शन घेऊ नका. एक छोटीशी अपडेट आहे, नीटपणे ते समजून घ्या. हे बघा, नमो शेतकरी निधीचा हप्ता कधी येणार याबद्दल एक छोटीशी अपडेट आहे. हे बघा, 24 फेब्रुवारी रोजी PM किसान योजनेच्या हप्त्याचे वितरण पूर्ण झाल्यानंतर आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी प्रक्रियेची तयारी सुरू करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला PM किसान लाभार्थ्यांची यादी जी आहे ती पाठवली जाईल. त्यानंतर कृषी विभाग त्या यादीतील आधारे नमो सन्मान निधीचा हप्ता वितरित करेल. राज्य सरकारकडून नमो शेतकरी निधीचा वितरणासाठी साधारण 7 ते 8 दिवसांचा जो कालावधी आहे तो अपेक्षित आहे. त्यामुळे 1 किंवा 2 मार्चच्या दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. बघा, आता PM किसान योजनेचा हप्ता मिळालेला आहे 24 फेब्रुवारी रोजी. PM किसान योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आलेला आहे. जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या खात्यात आलेले आहेत PM किसानचा. आता नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे तो साधारणपणे इथे माहिती देण्यात आलेला आहे 1 किंवा 2 मार्चच्या दरम्यान या हप्त्याच्या. बघा, 1 किंवा 2 मार्चच्या दरम्यान हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नमो शेतकरीचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात पण मी तुम्हाला अपडेट इथे सांगून दिले. 1 किंवा 2 मार्च दरम्यान तुमच्या खात्यात हा देखील हप्ता जमा होणार आहे. आलं लक्षात? एक महत्त्वाची अपडेट होती ही देखील, ही माहिती देखील तुम्हाला सांगणं फार गरजेचं आहे. आता बघा, आता एक गोष्ट ते क्लिअर करून सांगतो तुम्हाला, नीटपणे समजून घ्या. जेव्हा लाडकी बहीण योजना आली होती ना तेव्हा भरपूर योजना आल्या. युवा कार्य प्रशिक्षण योजना आली होती, ज्यासाठी जे लाभार्थी आहेत, जे पुरुष आहेत म्हणजे तरुणांसाठी एक खास संधी होती ती अप्रेंटिससाठी. अप्रेंटिस टाईप युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे, त्यानुसार तुम्ही तिथे सहभाग होऊ शकतात. तसेच अजून एक योजना आली होती अन्नपूर्ण योजना. आता अन्नपूर्ण योजना काय आहे? वर्षाला तुम्हाला 3 मोफत गॅस सिलेंडर या योजनेमार्फत सरकार देतं.
पहिला या हप्त्याचं वितरण झालेलं आहे. पहिला हप्ता भरपूर महिलांना मिळालेला आहे. जवळपास 800+ रुपये त्यामध्ये मिळतात. म्हणजे तुमच्या भागात गॅस सिलेंडरची जेवढी पण किंमत असेल तेवढे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जातात. आता बघा 850 रुपये कसे तुम्हाला मिळणार आहेत, त्यासाठी काय करावं लागणार आहे त्याबद्दल पण अपडेट आता आपण समजून घेणार आहोत. चला मग त्याबद्दल आता माहिती आपण जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो बघा, तुम्हाला सर्व माहिती मी सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त सर्व माहिती भेटणार आहे. या महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला आहे, खात्यात जमा झालेला आहे. त्यानंतर आता बघा, आता एक अपडेट आपण इथे समजून घेणार आहोत. माहिती नीटपणे समजून घ्या. तर 850 रुपये संदर्भात काय अपडेट आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, पहिले की अपडेट समजा. स्वस्त घरासोबत आता मोफत वीजही मिळणार. सरकारने घेतला मोठा निर्णय. आता सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. आता तुम्हाला स्वस्त घरासोबत मोफत वीज देखील मिळणार आहे. तर ही माहिती काय आहे, ही अपडेट काय आहे नीटपणे समजून घ्या, कारण ही अपडेट पण समजून घेणं फार गरजेचे आहे. बघा, अमित शहा म्हणाले, भारताच्या इतिहासात प्रथम एका राज्यात एकाच वेळी 20 लाख घराचे वाटप होत आहे. 20 लाख घराचे वाटप होत आहे आपल्या महाराष्ट्रात. घरासोबत शौचालये आणि सौर पॅनले पुरवली जातील. लवकरच लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर देखील मिळणार आहेत. बघा केवढ्या मोठ्या अपडेट. तर 20 लाख घरं, हे बघा 20 लाख घरं, त्यानंतर सौर पॅनल देखील भेटणार आहे, सौर पॅनल. त्यानंतर मोफत गॅस सिलेंडर, म्हणजे अन्नपूर्ण योजनेचे मोफत गॅस सिलेंडरचा हा दुसरा हप्ता असणार आहे. इथे स्पष्ट म्हटलेलं आहे बघा, लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलेंडर देखील मिळणार आहे. लवकरच म्हटलेलं आहे, म्हणजे लवकरच तुम्हाला आता मोफत गॅस सिलेंडर भेटणार आहे. आणि 20 लाख घरांना देखील मंजुरी मिळालेली आहे. 20 लाख घरांचे जे वाटप आहे ते देखील होणार आहे. आणि सौर पॅनल देखील आता मिळणार आहेत. तर जबरदस्त निर्णय आहे. आणि भारताच्या इतिहासात प्रथमच एका राज्यात एकाच वेळी 20 लाख घरांचे वाटप होत आहे, अशी माहिती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. बघा, सरकार एकदम जबरदस्त निर्णय घेत आहे. निर्णयावर निर्णय घेत आहे. 20 लाख घरं देणार आहे सरकार. त्यामध्ये सौर पॅनल देखील तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे तुम्हाला मोफत वीज त्यामध्ये मिळेल. म्हणजे तुम्हाला वीज जी आहे ती सौर पॅनलने मिळून जाणार आहे, म्हणजे मोफत मिळाली ती. आणि मोफत गॅस सिलेंडर अन्नपूर्ण योजनेचा जो हप्ता आहे, आता असं नाही की तुम्हाला 850 रुपये मिळतील, असं नाही. आता तुमच्या भागात जी किंमत असेल गॅस सिलेंडरची तेवढे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. ओके, ते कसे होणार आहेत, काय नाही होणार आहेत त्याबद्दल पण आता तुम्हाला क्लिअर सांगतो. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना कधी भेटणार आहेत, केव्हा भेटणार आहेत त्याबद्दल पण सांगतो. पहिले आपण गॅस सिलेंडरबद्दल अपडेट समजून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो नेटपणे समजून घ्या. आता मी काय माहिती तुम्हाला देत आहे, ही माहिती अत्यंत जबरदस्त आहे. तुम्हाला ही अपडेट समजून घेणं फार गरजेचे आहे. नाहीतर मग तुम्ही काय म्हणतात, अजून कमेंटमध्ये तुम्हाला समजत नाही आणि तुम्ही कमेंट करून विचारतात. बघा, माहिती समजून घ्या. गॅस सिलेंडरचा जो पहिला हप्ता आहे ना, तो 800+ रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे. आता दुसरा जो हप्ता आहे हा जवळपास 800-850 रुपये पण मिळू शकतो. म्हणजे तुमच्या भागात जेवढी किंमत असेल गॅस सिलेंडरची, 800 असू द्या, 850 असू द्या, 900 का असो, जेवढे पैसे असतील तेवढे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. कारण ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहे, त्याचप्रमाणे अन्नपूर्ण योजनेचा हप्ता देखील जमा होणार आहे. पहिला हप्ता मिळालेला आहे. आता हा जो दुसरा हप्ता आहे तो लवकरच जमा होणार आहे. कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला आहे सर्वांना. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा 8वा हप्ता जमा झालेला आहे. त्यामुळे आता अन्नपूर्ण योजना मोफत गॅस सिलेंडरचा जो दुसरा हप्ता असणार आहे तो देखील मिळणार आहे लाडक्या बहिणींना. एक चांगली अपडेट होती, जबरदस्त अपडेट होती. ही अपडेट देखील तुम्हाला सांगणं फार गरजेचं होतं. ओके, ठीक आहे, हे तुम्हाला समजलं. आता आपण समजून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती. या महिन्याचे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत, राईट. ज्यांना पैसे मिळालेले नाहीत त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. आता
ज्या लाडक्या बहिणींना या महिन्याचा जो 8वा हप्ता आहे, 8वा हप्ता तो अजून मिळालेला नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, आता नीटपणे समजून घ्या. हे बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यात पैसे येत आहेत. ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना पैसे मिळणार नाही. अपात्रतेचे जे कारण आहे तुम्हाला माहीत आहे, 4 चाकी वाहन असेल, सरकारी नोकरी असेल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्यांना काही आता पैसे मिळणार नाहीत, ते अपात्र झालेले आहेत. राईट. आता पैसे कोणाला भेटणार? ज्या बहिणी पात्र झालेल्या आहेत. तर आता बघा लाडक्या बहिणींनो, खातं चेक करा तुमचं. तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झालेले आहेत. चेक करा, चेक करा, पटापट चेक करा. ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून मला सांगा, कमेंट करून सांगा. आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले ते देखील सांगा. तुमच्या जिल्ह्यात जरी पैसे आले असतील तर तुमचं जिल्ह्याचं नाव पण लिहा. आणि 1500 रुपये आले असेल तर ते कमेंट करून सांगा. आणि गॅस सिलेंडरचा हप्ता त्याबद्दल पण जरी अपडेट आली असेल किंवा पैसे आले असतील तर ते पण तुम्ही सांगू शकता. कारण गॅस सिलेंडरचा जो मोफत गॅस सिलेंडरचा हप्ता आहे तो देखील तुम्हाला भेटणार आहे. ओके, कारण त्याचा पहिला हप्ता मिळालेला आहे, दुसरा हप्ता देखील त्याचा वाटप आता होणार आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये आले त्यांनी कमेंट करून भरभरून सांगा. ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी. 1500 रुपये आलेत का बहिणींनो? चेक करा. मेसेज आला असेल तर मला कमेंट करून सांगा. चला आता ज्यांना पैसे आलेले नाहीत, ज्यांच्या खात्यात पैसे या महिन्याचे आलेले नाहीत त्यांनी काय करायचं आहे त्याबद्दल आता नीटपणे समजून घ्या. तर लाडक्या बहिणींनो बघा, या महिन्याचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात अजूनपर्यंत जमा झालेला नसेल तर आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, त्या गोष्टी नक्की समजून घ्या. हे बघा, तुमचं नाव जरी अपात्र यादीत असेल, तुम्ही जरी अपात्र झालेला असाल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. आलं लक्षात? आणि एक गोष्ट अजून, तुम्ही पात्र असून तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल, हे बघा नीटपणे समजून घ्या. पात्र तुम्ही असाल, आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक असेल तरच पैसे मिळतील. जरी पात्र असून आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर पैसे मिळणार नाही. ओके, या गोष्टी लक्षात ठेवा पहिले. आणि त्यानंतर आता समजून घ्या. आता तुम्ही पात्र पण आहात, हे बघा पात्र आहात, तुमचं जे आधार कार्ड आहे ना, हे आधार कार्ड बँकेशी लिंक पण आहे, सर्व गोष्टी ओके आहेत. सर्व गोष्टी काय आहेत? ओके आहेत. मग तरीही तुम्हाला पैसे अजून आले नसतील तर तुम्हाला पुढील 1-2 तास वाट पाहायची आहे. पुढील 1-2 तास वाट बघा, 100% तुमच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील. 1-2 तास पुढील वाट पहा, पैसे 100% येऊन जातील. ओके, सपोज जरी 1-2 तासात पण पैसे आले नाहीत तर उद्या परवापर्यंत तर 100% तुमच्या खात्यात पैसे येऊन जातील. ओके, कारण हप्ते वाटप सुरू झालेलं आहे. हळूहळूपणे सर्व जिल्ह्यात पैसे येतात. असं नाही की एकदम सर्वांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं नाही. त्यासाठी प्रोसेस असते. हळूहळूपणे जे बँकवाले तुमच्या खात्यात पैसे पाठवत आहेत आणि लवकरच तुम्हाला जर पैसे आले नसतील तर लवकरच येऊन जातील. ओके, ज्यांना आले नाहीत. परंतु भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत, भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट करून सांगा आणि ज्यांना नाही आले असतील त्यांनी नाही सांगा. ओके, आणि काही टेन्शन घेऊ नका. पुढील 10-20 मिनिटात किंवा 1-2 तासात पैसे 100% तुमच्या खात्यात जमा होऊन जातील. जरी नाहीच आले तर उद्या परवापर्यंत 100% उद्या परवापर्यंत पैसे येऊनच जातील. आलं लक्षात? ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण अत्यंत जबरदस्त अपडेट बघितले आहेत. तसेच इतर योजनेसंदर्भात पण मी तुम्हाला अपडेट दिलेले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, या महिन्याचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात जमा झालेला आहे. चेक करा. भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत. ज्यांना नाही आले असतील त्यांनी 1-2 तास वेट करा. पुढील 20-10 मिनिटात किंवा 1-2 तासात पैसे येऊन जातील, काही टेन्शन नाही. ठीक आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात काही अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. चला मग आपण भेटू एखादी नवीन माहिती, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.